मित्रांनो, मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय धोक्याचे आहेत. तर ते का मित्रांनो, या महिन्यामध्ये जास्तीत जास्त जे तापमान आहे, तर ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 40-42 डिग्रीपेक्षाही जास्त तापमान गेल्यानंतर आपल्या केळी पिकाचे जे पानं आहेत किंवा केळीचा जो पोंगा आहे, तर तो जळू शकतो. जास्त तापमानामुळं चांगल्या पानावरती सुद्धा जे काही सनबर्निंगचा सिम्प्टम्स आहेत, म्हणजेच पानं जे आहेत, तर ते पिवळे पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, अशा टायमाला आपल्याला काही औषधांचा आपल्या केळी पिकावरती तिथं फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे. मग नेमकं कोणत्या औषधांचा तुम्ही फवारणीमध्ये वापर केल्यानंतर आपल्या केळीच्या पानांवरती जे सनबर्निंगचा त्रास आहे किंवा सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे, तर तो थांबवू शकता. मित्रांनो, बाजारामध्ये, कृषी दुकानामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे औषध आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, मी तुम्हाला घटक सांगतो. हा घटक असलेले कोणतेही औषधं तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, ऑर्थोसिलिसिक ॲसिड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं औषध वापरा. 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो, केओलिन या औषधाचा सुद्धा तुम्ही तिथं फवारणीमध्ये वापर करू शकता. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, अजून जर औषधाचा विचार केला तर एक टिस्टेन्स कंपनीचं ग्रीन मिरॅकल या नावाचं सुद्धा एक चांगलं औषध आहे, तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता. ऑर्थोसिलिसिक ॲसिड हा घटक असलेलं एक अपसिल ओएसए या नावाचं सुद्धा एक चांगलं औषध आहे, तुम्ही त्याचा सुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकता. 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. हे जे औषध आहेत शेतकरी मित्रांनो, तर हे ट्रेस मॅनेजमेंटचं काम करतात. आपल्या पिकाच्या पानांवरती एक विशिष्ट प्रकारचा लेयर, थर निर्माण करून ठेवण्याचं काम करतात आणि उन्हापासून आपल्या पिकाला वाचवण्याचं काम करतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटलाय? जर तुम्ही केळी उत्पादक शेतकरी असाल, तुमचे इतर मित्र केळी उत्पादक शेतकरी असेल, तर त्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा.